षटकार करण्याचा प्रयत्नात होता. नक्कीच डाऊन द लेग स्टंपला चेंडू आला, वाईटचा इशारा येतो आहे. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या योगदानासाठी प्रयत्न आहे योग्याचा, कारण डावखोरा फलंदाज आहे, त्याच्याकडे शैली आहे, परंतु त्याला हवे हवेसे जे चेंडू आहेत ना ते कुठे मिळत नाहीयेत आणि कुठेतरी तो मिस करतो आहे. चांगल्या चेंडूंची वाट बघतो आहे आणि दरम्यान पुन्हा एकदा वाईटचा इशारा आलेला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक यावेळेला पुन्हा एकदा चांगला फ्लॅट चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो. स्क्वेअर लेगकडे मिसफील्ड केलं जात आहे. चेंडू जातोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, पहिला वैला घेऊन येतोय चौकार या टुर्नामेंटचा. करूया स्वागत, वाजव डीजे. तर चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 11. यस, मुरबा संघाला विनंती आहे की त्याने पुन्हा एकदा चौकार आलेला आहे, आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. मुरबा संघ ज्यांचे रजिस्ट्रेशन बाकी आहे सभासद नोंदणी करून घ्यायची आहे, कारण सभासद नोंदणी खूप महत्वाची आहे. प्रत्येक प्लेअरने मागेला समाजाचं नोंदणीकृत करून घेणं, रजिस्ट्रेशन करून घेणं हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या समाजासाठी एक छोटीशी बांधिलकी आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या समाजाला पुढे नेऊन चालायचं आहे. यावेळेला शफल करून खेळला जातो आहे, परंतु पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईटचा इशारा. यावेळेला मात्र हाफ स्टंपच्या बाहेरचा सुरेखेचा चेंडू आपण बघितला. निर्धाव चेंडूने मात्र सांगता झाली आहे, परंतु एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 पाहायला मिळते आहे. 16 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे, ती म्हणजे मुरबा संघाची. तर नक्कीच बांधगाव संघ, मुरबा संघ यांना मी विनंती करेन की त्याने आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, नोंदणी करून घ्यायची आहे मांगेला समाजाची, कारण इकडे आपलं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. तर आमचे दादा आलेले आहेत, सरांचं नाव सागरजी पागधरे माझ्या शेजारी बसलेले आहेत. तर नक्कीच अवघ्या फक्त 150 रुपयाची रजिस्ट्रेशन आहे, 151 रुपयाची रजिस्ट्रेशनची फी आहे. प्रत्येक खेळाडूंनी आणि खेळाडूंनी इकडे आपले रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, कारण म्हणजे त्याशिवाय खेळायला एंट्री मिळत नाही, हे देखील कंपल्सरी आहे, हे लक्षात असू द्यायचं आहे, सगळ्यांना विनंती आहे. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघता आहे 16. तर वेद खेळतो आहे डावखोरा फलंदाज. किती युगची धावसंख्या आहे, वैयक्तिक 11 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळते. 9, 11 वर खेळतो आहे, 2 चौकार त्याच्या पेळीतून आलेले आहेत. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते आहे. तर अतिरिक्त धावा मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून जितू यांच्याकडून झालेली पाहायला मिळते आहे. अजय दुसरं षटक घेऊन येतो, यावेळेला मांगेला इन कडून विकी, गोलंदाज विकी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, वाईटचा इशारा, कारण डाऊन द लेग स्टंप तर तो चेंडू ज्या वेळेला जातो त्यावेळेला एक नक्कीच आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतो आहे. त्या पद्धतीने जर विचार केला दुसरं षटक आहे, सुरेखाचं क्षेत्ररक्षण घासलं गेलेलं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. यावेळेला सुरेख फटक्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतोय कमाल. येतोय आजच्या पहिल्या दिवसाची पहिली विकेट. कमॉन डीजे.
डकआउटला येतो आहे. एक चांगला प्रयत्न होता शफल करून थोडासा स्क्वेअर लेगला दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिकडे तैनात केला गेला वानगाव संघाकडून आणि सुरेखचा झेल आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. पहिल्या वेळेला झटका मिळतो आहे मुरबाड संघाला आणि नवा फलंदाज येतोय चिन्मय. पाहूया चिन्मय मुरबाड संघासाठी काय योगदान देतो आहे. तर गोलंदाजाने मात्र केली कमाल. विकी यस यॉर्कर लेंथ मध्ये लोवर चेंडू मिड विकेटला ग्राउंड रूटने खेळताना पाहायला मिळतो आहे. मैदानाला गुदगुद्या चांगले रनिंग बिटवीन कॉलिंग सुपर आपल्याला पाहायला मिळते आहे. दुहेरी धावेची नोंदणीकृत केली जाते आहे. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 18 आपल्याला 19 धावसंख्या 19 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. ह्या वेळेला का चांगला उंच टोला, परंतु नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करतो. चांगली रनिंग बिटवीन. पुन्हा एकदा या जोडीचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीने युगला आपण बघितलं, चिन्मय मात्र इथं येताना मिड विकेटला 2 वेळा चांगले शॉट दाखवतो आहे आणि चांगले रनिंग बिटवीन म्हणजे कॉलिंग सुपर दोघांमध्ये जो चांगला संयम आहे ना, चांगल्या पद्धतीने कॉलिंगचा, तर ते चांगलं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. लोअर फुल टॉस अँड हुप शॉट घेऊन येतोय षटकार. कमॉन 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 डीजे. या वेळेला मात्र बॅक टू बॉडी बॅलन्स हलकासा पुश केला जातो आहे आणि कव्हरकडे एकेरी धाव टिपली जाते आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. नक्कीच सांगितलं जातं पुश करो, खुश रहो, आबाद रहो. नक्कीच मागेला समाज आहे, मागेला समाजाच्या माध्यमातून एक चांगली सुरुवात मात्र मैदान गावदेवी आपल्याला पाहायला मिळते. चिंचणी आणि रंगला सुरेख सामन्यांचं साजरीकरण आपल्याला पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 28 ऑन द बोर्ड. 28 धावा लागल्यात बोर्डावर. सुरेख 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 यावेळेला हलकासा पुश केला जातो आहे पॉइंट कडे. पुन्हा एकदा सुरेख कॉल, हलका पुश होता. रनिंग बिटवीनचा सुरेख नजराना आपल्याला 3 वेळा, म्हणजे काय कमालीचं बघितलं. ज्या वेळेला चिन्मय आला 2 वेळा आणि या वेळेला युगने हलकासा पुश केला, हलकासा टॅपिंग दिला आणि 2 धावा, म्हणजे हा कॉल, हे कॉम्बिनेशन या जोडीकडे एक चांगलं पाहायला मिळते आहे. पप्पू सुरेख पद्धतीने इकडे खेळी साकारताना पाहायला मिळतात. धावसंख्या 30 पोहोचलेली पाहायला मिळते. 3-0-30 ओव्हर संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच धावसंख्या 30 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर पुढचा आवाज आपण गोड घेऊया. नक्कीच पप्पू सांबरे यांचा. धन्यवाद भुवनेश्वरजी. थोडं आपण संधी घेऊया पुन्हा आमच्या डीजे मास्टरला दर्शन डीजे. बघूया दीपेन तसं कामगिरी करेल का. राईट आर्म ऑफ द विकेट. या ठिकाणी भूमर चेंडू टाकला गेलाय. फल क्षेत्रात चेंडूला ओढण दिलेलं आहे. 1 धाव निश्चित आहे. हलक्या हाताने पुन्हा जाईल का सीमेच्या बाहेर. बघूया पंचाकडनं काय निर्णय तो. चौकार वाजव डीजे. 5 धावा. धन्यवाद.
खरोखरच खराब चेंडू दीपेन यांचं थोडीशी लालच दिली होती दर्शन डीजे आणि त्याचा प्रयत्न थोडासा अपयशी ठरलेला आहे. पहिला एकही चेंडू पडला नाही, त्याच्यात 0 चेंडूंवर 5 धावा आहेत. त्यात बघूया षटकात दुसरा चेंडू फ्री हिटची संधी मात्र या ठिकाणी मिळते. काऊ कोणाला चेंडू ढकलला गेला, एक धाव निश्चित आहे. हलकासा प्रयत्न तिकडनं पुन्हा होतोय खेळाडूकडनं, मात्र नाही. एकच धावसंख्या धावफलकर जर पाहिली 2.1 चेंडूच्या नंतर 36 धावा धावफलकावर. भावेश मात्र एका धावेवर स्वस्तात परतलेला दिसतोय मोरगाव संघाचा हा खेळाडू. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू चिन्मय थोडासा आक्रमक झालेला दिसतोय. दरम्यान सलामीचा हा फलंदाज युग सुद्धा ताबा मिळवतोय. दीपेन पहिल्या एका चेंडूत 6 धावा खर्च करतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी गावदेवीच्या क्रीडांगणावर चालू आहे. दीपेन अरे नाव दीपेन फक्त सांग, आडनाव नका सांगत जाऊ, नाही तर जाम प्रॉब्लेम होईल. दरम्यान दीपेन आळेकर या ठिकाणी पहिल्या चेंडूत 6 धावा खर्च करतो. थोडासा डावपे टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी वाणगाव संघाचा दिसतोय रोखण्याचा. युग या ठिकाणी पाहू शकाल डावखुर शैलीचा हा फलंदाज. अनुकूल असं हे वातावरण नेहमीप्रमाणे पाहतो गावदेवीच्या क्रीडांगणावर. डावखुरी खेळाडूसाठी असतं, त्याचा परिपूर्ण फायदा उचलेल का या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न. थोडासा ड्राईव्ह केला होता, फ्लॅगफुटला पंच करून या ठिकाणी एक धाव मात्र निश्चित. दुर्वेशी हातात चेंडू जाईल, तत्पूर्वी धावसंख्या धावफलकावर अजून एक धावसंख्या जमा होईल. सदरीच धावसंख्या या ठिकाणी धावफलकावर एक गडीच्या मोबदल्यात अजूनही येणारे षटक मात्र अजूनही 3 षटक ह्या षटकानंतर. तत्पूर्वी धावसंख्याचा डोंगर मात्र या ठिकाणी रचलेला दिसतोय. तो मुंबई संघाने आक्रमक खेळण्याच्या मार्गावर जास्तीत जास्त धावसंख्या कुठण्याचा यांचा हा मानस बाळगण्याचा प्रयत्न दिसतोय. दरम्यान दीपेन पुन्हा राईट आर्मवरती एका शॉट ऑफ चेंडू चांगला पंच फील केला. त्या चेंडूला जवळपास पहिल्या षटक दिशेने वळवलेला दिसतोय. जाईल का सीमेच्या बाहेर, यास 15चा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. धावसंख्या अधिक गतीने 4 धावांनी वेग घेतोय. वाजव डीजे. नको ना हा चालेल ओके ना. धावसंख्या 41 धावफलकावर आक्रमक या ठिकाणी पावित्र्य घेतलेला दिसतो मुरबा संघाच्या प्रत्येक खेळाडू या ठिकाणी. जो आपला खेळ आहे तो दाखवताना पुन्हा तोच प्रयत्न दिसतो आहे. फुल करण्याचा प्रयत्न, जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू आढळला गेलाय. वन्स बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू जाईल. एक धाव 42 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मैदानाच्या आत आपण पाहतोय. दीपेन आरेकर गोलंदाज यांच्यावर मात्र बडी मार झालेला दिसतोय. पूर्णतः अपयशी ठरलेला हा गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल. त्यांची भेटी गाठ झाल्यानंतर मला म्हणतो 2 वर्षानंतर मी खेळपट्टीवर या ठिकाणी पाय दिलेला आहे. दीपेन म्हणतोय अभ्यास कमी आहे, सराव कमी आहे दीपेन यांचा. पुन्हा प्रत्युत्तर षटक चेंडू चांगला फटका. युग यांचा आक्रमक. बघूया फाणी क्षेत्रात दिशेत चेंडू उडवलेला दिसतो. सीमरेषेच्या बाहेर चेंडू गेलेला दिसतोय. 4 धावा. 46 धावा धावफलकावर. 46 फॉर 1 विकेट्स. मुरबा संघाची धावसंख्या मला वाटते कालच्या दिवसात माझ्या साथीदार या ठिकाणी पंकजी या ठिकाणी आलेले दिसत आहेत. चांगले कॉम्पिटिटर आहेत. आपली भाषा जर म्हटली तर सध्या मांगेली आहे आणि त्याकरता आम्ही मांगेला कॉम्पिटिटर या ठिकाणी खास करून बोलवलं पंकजच्या स्वरूपात. माझ्यानंतर तो कॉम्पिटिटरकडे बसणारच आहे. चांगली काल कॉम्पिटिटर फुटबॉलच्या द्वारे या ठिकाणी समर्थन केलं होतं, कबड्डीच्या द्वारे सुद्धा केलं होतं. खरोखर त्यांचं मी या ठिकाणी खास करून कौतुक करतोय. दरम्यान गोलंदाज दीपेन यांच्यावर जे आक्रमक झालेलं आहे त्याचा भरपाई करू शकेल का. युग मात्र या ठिकाणी आक्रमकरित्या चढाई करतोय. पुन्हा शॉर्ट चेंडू पुल करते. चेंडूला जाईल का सीमेच्या बाहेर. यस 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 षटकार. वाजव डीजे.
षटकानंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावर 52 अर्धशतक या ठिकाणी गाठलेलं आहे. ती मात्र मुरबा संघाने एका गडीच्या पाठोपाठ दरम्यान अजूनही 3 षटक शेष 100 धावा होतील का ह्याचा विचार केला जातोय. दरम्यान 3 षटकात 52 धावा कुठल्या गेल्यात. अजून एकच गडी टिपू शकला वानगाव संघ. नौखा संघ दिसतोय. वानगाव संघ खूप कमी क्रिकेट खेळत असतो हा संघ. दरम्यान मुरबा संघाने त्याचा अभ्यास केला या खेळपट्टीचा. त्यानंतर आक्रमक चढाई करून सलग चेंडू सीमेच्या बाहेर पाठवतात. षटक क्रमांक 4 मात्र कोण घेऊन येतोय. सिद्धू. बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रनअप चिंचणी मांगेलाडींकडनं हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असेल सिद्धू यांचा. दरम्यान सामना करतो चिन्मय. पुन्हा पंचांना पार करून चेंडू आता बेमर चेंडू पोहोचू शका सीमेच्या बाहेर. काय शंका नाही यामध्ये. 4 धावांनंतर धावसंख्या अजून गतीने घेतोय. नो चेंडू या ठिकाणी असे मिळून धावसंख्या मिळतात 5. मागच्या षटकात सुद्धा असंच घडलं होतं. एकही चेंडू झाला नव्हता 5 धावा. पुन्हा चौथ्या षटकात सुद्धा हीच सुवर्ण संधी मिळाली दिसते मुरबा संघाला. पुन्हा 5 धावा वाईटच्या स्वरूपात नोस्टच्या स्वरूपात आणि पुढचा चेंडू पुन्हा असेल फ्री हिट. खूपच खराब कामगिरी वाणगाव संघाची. कुठेतरी धावपळ टाकण्याचा प्रयत्न होता मात्र उलट त्या ठिकाणी काहीतरी घडताना दिसतंय. पुन्हा चांगला प्रयत्न चिन्मयांचा चेंडू पाहायला आढळलेला दिसतोय. सरळ 1 धावा मिळेल. धावसंख्या धावफलकावर आता मात्र लेग पायच्या स्वरूपात पंतंचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि धावसंख्या धावफलकावर आता मात्र 58. खूपच या ठिकाणी धावसंख्या ही मोठी दिसते ती मात्र मुरबा संघाची. ज्याप्रमाणे वाणगाव संघ हा खूप कमी क्रिकेट खेळतोय त्यामुळे या ठिकाणी धावसंख्या या ठिकाणी वेग घेताना मुरबा संघाकडनं. तर नक्कीच पप्पू चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला साकारताना युग पाहायला मिळतो आहे कारण त्याच्याकडे खेळ चांगली आहे. नक्कीच चांगली फटकेबाजीची नजाकत दाखवतो आहे आणि आक्रमकता ऑन फायर होत असताना फुलटाचा चेंडू यावेळेला मात्र ग्राउंड रूटने खेळला जातो. मिडविकेट क्षेत्रामध्ये येतो आहे आणि नक्कीच एकेरी धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 59 वर पोहोचलेली आहे. तर नक्कीच पुढचा सामना जो खेळला जाणार आहे तो म्हणजे चिंचणी ब आणि सातपाटी अ यांच्यामध्ये पुढचा सामना असणार आहे. तर नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे आणि रजिस्ट्रेशन आपला तपासून घ्यायचं आहे. प्रत्येक खेळाडूचं आणि खेळाडूचं मागेला समाजमध्ये आपल्या नोंदणी ही करून घ्यायची आहे. ती जर नसेल तर खेळाडूला एंट्री नाहीये याची विशेष नोंद प्रत्येक संघाने घ्यायची आहे. हे मात्र मला आवर्जून सांगावं लागेल पप्पू इकडे या ठिकाणी कारण प्रत्येक खेळाडू हा आपला सभासद असणे हे अनिवार्य आहे. कारण आपण एक चांगल्या मोठ्या कार्याच्या माध्यमातून वाटचाल करतात. 25वे वर्ष आहे. रौप्य महोत्सवी वर्ष आपलं घेऊन आलेलं आहेत आपण. तर इकडे ही खूप गरजेची गोष्ट आहे. या वेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न फटका चुकतो आहे. स्क्वेअर लेग फाईन लेग कडे येतोय झेल. विकेटचं पतन होते आहे. कमॉन डीजे वाज जाऊ. साकारताना आपल्याला पाहायला मिळते 3 चौकारी षटकाराच्या मदतीने चांगल्या धावसंख्येवर खेळत असताना मुरबा संघासाठी 25 धावांवर खेळताना पाहायला मिळते आहे. नक्कीच सुरेख कामगिरी आहे. दमदार नजाकत आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे कारण योगदान देणं गरजेचं आहे आणि त्या योगदानासाठी नक्कीच जसं जसं पप्पू आपला आवाज जातो आहे मागेला समाज क्रिकेट प्रेमी रसिक गावदेवीच्या मैदानाकडे आपले पावलं वळवताना आपल्याला पाहायला मिळते आहेत.
तर नक्कीच यावेळेला मात्र मांगेला समाज क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून एक थोडंसं निर्णय घेतला गेलेला आहे की मैदानावर कुठल्याही पद्धतीचं मद्यपान केलं जाणार नाही, तर याची दक्षता मात्र क्रीडाप्रेमी रसिकांनी घ्यायची आहे. यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इनसाइड येतो आहे, लॉंग लेग कडे वळतो आहे आणि यावेळेला एकच धावी येते आहे. नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने चिन्मय आणि योग यांची जोडी जेव्हा काम करत होती त्यावेळेला मात्र चांगली जोडी, चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळत होतं. तसं पाहायला गेलं तर 30 यार्डच्या बाहेर चेंडू आल्यानंतर दुहेरी धाव, परंतु वशिष्ठ आलाय. वशिष्ठ सांगतो आहे की त्याला त्याच्याकडे एक वेगळी नजाकत आहे, तो नजाकत दाखवायची आहे. युगचा चांगला प्रयत्न आपल्याकडे पाहायला मिळतो. पुढचा चेंडू यावेळेला वशिष्ठ खेळला जातो पुन्हा एकदा मिड विकेटला फुलकाचा चेंडू आणि एकेरी धाव आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. तर धावसंख्या पोचता पोचली आहे 63 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 63 ऑन द बोर्ड. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा अशी चांगली मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ इकडे मुरबा संघ दाखवताना आपल्याला पाहायला मिळते. पप्पू काय म्हणशील, एक चांगली सुरुवात झालेली आहे क्रीडा महोत्सवाला. बघतायत आपण अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये आपण फुटबॉलचे खेळ बघितले, कबड्डी बघितलात, त्यानंतर व्हॉलीबॉल बघितलात आणि नक्कीच बॅडमिंटन बघितलं, बुद्धिबळ बघितलं, सुरक्षित खेळ बघितले. आनंददायी वातावरणामध्ये ही सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर आजचा हा पहिला सामना देखील एक आगळं वेगळं आपल्याला खेळाचं प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. काय म्हणशील? खरोखरच आपण नेहमी क्रिकेटवर जास्त भर देतोय, मात्र कुठेतरी त्याची दखल मात्र घेतली आयोजकांनी म्हणा किंवा अध्यक्षांनी की प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाला कोणाला वेगवेगळे खेळ आवडत असतात आणि ही त्यांच्यासाठी पर्वणी असणार. याकरता प्रत्येकाला संधी मिळावी ह्यासाठी ह्या उद्देशाने संकल्पना आखली गेली आणि खरोखर सक्सेसफुल संकल्पना मला वाटते पार पडताना आपण पाहतो. आणि प्रत्येक विद्यार्थी खेळाडू यांना ही संधी मिळायला पाहिजे होती, ती संधी मात्र उपयुक्त करण्यात मोठा भाग असेल तर या अध्यक्ष आणि या आयोजकांचा खरोखरच मी मनपूर्वक आभार मानतोय. तर नक्कीच पुढचा सामना जो आहे तो म्हणजे चिंचणी बा आणि सातपाटी अ. तर कर्णधारांनी यायचं आहे आणि प्रत्येक खेळाडूचं इकडे रजिस्ट्रेशन आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे, त्याशिवाय खेळाडूला एंट्री नसणार आहे. आणि 11 प्लेइंग लिस्ट आमच्याकडे देखील जमा करायची आहे, ही देखील खूप महत्वाची सूचना आहे. यावेळेला 5वं षटक, पहिला चेंडू थोडासा शफल केला, हुप केला, घेऊन आला षटकार. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते आहे. कम ऑन डीजे. ऑन द बोर्ड. बेहतर नजाकत देख लेके आए हैं मांगेला समाज. बेहतर से बेहतर खेल के लिए तैयार है. इस वक्त थोड़ा सा शॉट फंसा, ग्राउंड रूल से खेला गया है मिड विकेट की तरफ में, एक में संतुष्ट होगा बिल्कुल. लेकिन यहाँ पे कॉल लिया है, खतरा बिल्कुल यू के लिए है. रनआउट के माध्यम से डकआउट में वापसी. कम ऑन डीजे. पप्पू आणि चांगला स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या मध्ये जो टोला दाखवला होता, परंतु यावेळेला मात्र थोडीशी एक चूक झाली. ह्या वेळेला फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण कॅच असण्याची संधी, परंतु नक्कीच संधी मात्र हुकते आहे कारण एक आक्रमक फलंदाज आहे, त्याचं काय एकदा फटके लागायला सुरुवात झाली तर त्यावेळेला तो थांबणारा नाहीये. परंतु पाहूया गोलंदाज कमबॅक करून देईल का. धावसंख्या 1 ने मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 71. 71 ऑन द बोर्ड अशी सध्याची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 71 वर पोहोचते आहे.
यावेळेला वेट अँड वॉच, उंच टोला आहे, लांबी नाही, नो मॅन प्लसला लँडिंग मिड विकेट कडे येतो आहे. रनिंग द बिटवीन, दुहेरी धाव. नवा आलेला फलंदाज आपण बघता आहेत काय रे, जतीन यांच्याकडून चांगला फटका. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 73, 73 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पुढे सरकलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला फुलटॉस, परंतु मिड ऑन कडे मात्र खराब क्षेत्ररक्षण. लॉंग ऑन कडे चेंडू येत असताना पुन्हा एकदा रनिंग बिटवीन दाखवली जाते आहे भोरी धावेच्या माध्यमातून आणि धावसंख्या 75 वर पोहोचते आहे. यस 75 ऑन द बोर्ड. युगने मात्र एक चांगली 26 धावांची भरीव कामगिरी मुरबे संघासाठी करून दिलेली आपल्याला पाहायला मिळाली. दमदार खेळ दाखवला. तर आता वैशिष्ट्य देखील 48 नंबरची जर्सी आपल्याला पाहायला मिळते आहे. या वेळेला स्ट्रेट ड्राईव्ह, 1 बाउन्सिंग घेऊन येते चौकार. 4 धावांनी धावसंख्या जाते आहे पुढे. षटक संपत आहे आणि धावसंख्या 79 पाहायला मिळते आहे. तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 79 झालेली पाहायला मिळते आहे. घेऊया डीजेवाला ब्रेक आणि वळूया नंतर पप्पू चांबरे यांच्याकडे. पप्पू चांबरे यांचा धन्यवाद भुवनेश्वरजी. दरम्यान धावसंख्या जर पाहिली 5 षटकाच्या उत्तरार्ध 79 धावा, 16 धावांची जवळपास सरासरी या ठिकाणी राखलेली आहे. ती मात्र मोरबा संघाने 3 अंकी संख्या गाठेल का, 100 धावा ओलांडू शकेल का, अशी या ठिकाणी परिस्थिती जाणवते. ती मोरबा संघाकडनं आक्रमक खेळ झाला या ठिकाणी. एका पाठोपाठ युग पाठोपाठ चिन्मय आणि जीवनांतर वैशिष्ट्य आणि ताबा मिळवण्याचा प्रयत्न स्ट्राईकवर पाहू शकाल. वैशिष्ट्य ज्यांना एक आक्रमक फलंदाज म्हणून जाणलं ते मोरबा संघाकडनं. दरम्यान गोलंदाज षटक क्रमांक शेवटचं घेऊन येते. चांगला चेंडू आगायला लागला सिद्धूकडनं. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं षटक हाताळण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. तो मात्र या गोलंदाजाचा सिद्धू नावाचा हा गोलंदाज. दरम्यान पहिला चेंडू चकवला गेलाय. येणाऱ्या 5 चेंडूत मात्र कशी कामगिरी करू शकेल या ठिकाणी सिद्धू. ज्याप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. पुन्हा राईट आर्म द विकेट, पंतांच्या डावीकडनं चेंडू हाताळण्याचा हा प्रयत्न असेल. षटका दुसरा ब्लॉक चेंडू चांगला फटका या ठिकाणी सजवलाय. लॉंग क्षेत्रात चेंडू जाईल तर पूर्वी एक धावा आणि गचार क्षेत्ररक्षण परिणामी चेंडूच्या 4 धावा मोजावे लागतील. वाजव डीजे. संकेत वाणगाव संघाकडनं आधीच इकडे धावसंख्या जास्त झाले त्यावर अजून गचाड क्षेत्ररक्षण धावसंख्या धावफलकावर 83. येणारा चेंडू तिसरा बघूया. थोडासा पुल करण्याचा प्रयत्न मात्र लेग साइड आउट साइडचा मारा, स्क्वेअरचा मारा. 55 वॉर्मरची संधी मात्र मिळते. वाईटचा इशारा यापर्यंत बसतोय. अतिरिक्त धावांची जोड मात्र लागताना धावसंख्या धावफलकावर 84 धावा. जबरदस्त या ठिकाणी खेळ मोरबा संघाने करून दाखवला. वाणगाव संघाला थोडासा भुगवट टाकण्याची पाडी आणून दिली. चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र टॉप टच घेतला. चेंडू क्षेत्ररक्षकांच्या मध्यस्थ आधारला गेलाय आणि पुन्हा चोरटी धाव घेता येईल का, या दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण. अजून धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला खेळ मात्र फक्त आणि फक्त धाव घेण्याचा खेळ चाललाय. 3 धावा या ठिकाणी घेतल्या दिसतात आणि अजून 3 धावांनी धावसंख्या धावून पोहोचते 87 वर. कुठेतरी थोडीशी अभ्यास कमी दिसतोय, सराव कमी दिसतोय या वाणगाव संघाचा.
आणि त्याचा मोबदला मात्र घेतोय तो मात्र मुरबा संघ. खूपच अप्रतिम या ठिकाणी नजराणा. नक्कीच बापू ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, थ्रो केले जाते आहेत, वानगाव संघ फक्त एक एन्जॉयमेंट साठी आलेला असं वाटतं आहे. कारण मागेला समाज आहे, मागेला समाजामध्ये सहभाग दर्शवणे. यावेळेला उंच टोला आहे, लॉंग बॉल एक्स्ट्रा मिड विकेटला बहारदार आउट ऑफ द पार घेऊन येते षटकार. बेमिसाल वाजव डीजे. खरोखरच या ठिकाणी फक्त वैशिष्ट्यच नाही, जतीन म्हणतो माझे पण हात खुले करू द्या, मी पण षटकार मारतोय. बघा मिडन क्षेत्रात त्यांनी उंच टोला लगावला होता. पुन्हा षटकातील पुढे चेंडू, पुन्हा टाळा चेंडू आदरणीय प्रयत्न. पंचांकडे दाद मागतो मात्र पंचांकटच पंचांचे दाद फेटाळलेले. मात्र या ठिकाणी 2 धावा रोखू शकणार नाही तो मात्र वानगाव संघ. अजून 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर आता जाऊन पोचते. लेग बायच्या स्वरूपात अत्यधिक धावांची पुन्हा जोड. धावसंख्या धावफलकावर 95. खूपच 3 अंकी धावसंख्या गाठेल का पहिलाच सामना आहे आजच्या दिवसाचा. शेवटचा चेंडू षटकार बसू शकेल का नाही. या ठिकाणी चांगला चेंडू सिद्धी यांचा. 1 धाव मात्र मिळू शकेल. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न असेल का नाही. आणि धावसंख्या धावफलकावर 96 धावा. 96 धावा धावसंख्या जिंकण्याकरता 17 धावांचं भलं मोठं हा डोंगर रचला गेलाय. आव्हान आहे 17 धावांचं तो वानगाव संघ करता. नक्कीच 97 धावांचं जे लक्ष इकडे लागलं गेलेलं आहे. मी आमंत्रित करतो आहे पुढच्या सामन्यासाठी आणि सातपाटी ए संघाला. तर लवकर या चिंचणी ब आणि सातपाटी अ दोन्ही संघांनी टॉस्का बॉस इकडे यायचं आहे. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. चला सभासदत्व ज्यांची बाकी आहेत दोन्ही संघ, आम्हाला प्लेइंग लिस्ट पण द्यायची आहे, त्यांची सभासदत्व चेक केली जाईल इकडे आणि तेव्हाच जर खेळायची एंट्री असेल हे देखील लक्षात असू द्या. चला चिंचणी ब आणि सातपाटी अ यांच्यामध्ये पुढचा सामना आहे. लवकर या कर्णधार. हॅलो, चला सातपाटी संघ कर्णधार आलेला आहे चिंचणी ब. लवकर या. मी मान्यवरांना विनंती करेन सर या आपल्या शुभ हस्ते कौल घेऊया नाणेफेकीचा. तर बरेचसे तांडेल साहेबांना मी विनंती करेन यायचं सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल घेऊया आपण. कॉईन द्या. कॉईन कॉईन कोणाकडे. जिंकलेला आहे. तर कर्णधार अमित जी आहेत, नक्कीच काय निर्णय असेल आपला. आमचा क्षेत्ररक्षण करतच निर्णय असेल, कारण काय आपला ग्राउंड पण सध्या ओळखीचा आहे. तर मग
क्षेत्ररक्षण करणारा आमचा निर्णय असेल. नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून तुमच्याकडे कोणाकडे काही चांगली कसब आहे, तुमचा कोणावर जास्त विश्वास आहे ज्यांचा भेदक मारा, कारण समोरचा संघ सातपाटी आहे, नावाजलेला एक संघ आहे, मोठा संघ आहे, तर कुठल्या गोलंदाजावर तुमची चांगली मदार असेल? आहेत गोलंदाज, मी पण आहे, चिखलीकर आहे, भरत चिखलीकर आहे, दुसरा मंदार, आणि आहेत 3-4 गोलंदाज आमच्याकडे आहेत, बॅट्समॅन आहेत, राजकुमार, चिराग वगैरे तर आमच्याकडे आहेत. मग त्यामुळे काय आम्हाला टेन्शन मिळत नाही, प्रयत्न तर करू. येस, नक्कीच. आता किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच 60 धावांपर्यंत. बेस्ट ऑफ लक, कारण पहिला सामना आपण बघतोय रंगाचा सामना आहे. सातपाटीचे कर्णधार आपल्या सोबतीला जोडले जात आहेत. सर, प्रथम फलंदाजी आपल्याला आलेली आहे, तुमचं काय कामगिरीचा प्रयत्न असेल? आम्ही 60+ करण्याचा टार्गेट. नक्कीच. ज्या पद्धतीने आज आपण बघतात अखिल भारतीय मांगेला परिषद 25व्या वर्ष आहे, रौप्य महोत्सवी वर्ष आहे, तर त्या माध्यमातून कमिटीसाठी किंवा आपल्या अखिल भारतीय मांगेला समाजासाठी काय सांगतील? खरंच खूप सुंदर आयोजन केलं आहे. येस, धन्यवाद सर, शुभेच्छा आहेत, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला. आणि रजिस्ट्रेशन सगळ्यांनी चेक करून घ्या. आपल्या सगळ्या खेळाडूंचं ही विनंती असेल. चिंचणीने नाणेफेक जिंकलेली आहे, प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे आणि लगेचच फलंदाजी दिली गेलेली आहे सातपाटी संघाला. तर घेऊया डिजिटल आनंद आणि लगेच वळूया पप्पू सांबरे सोबत, जोडले जाऊया समालोचन कक्षात. धन्यवाद सर. तर आता पहिलं षटक घेऊन आले आमचं मुरबा गावातलं भावेश, आणि समोर आपल्या बॅटर मात्र खेळायला लागले ते विकी आणि जितूबाई जोड आपल्या मैदानाच्या आधीला बघूया. 97 धावा पाठलाग करत असताना आता 2 फलंदाज मैदानात. आत्ता मात्र पहिलंच चांगलं फटकं काढलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, 1 धाव पूर्ण केल्या. आपलं संघ खाता मात्र खोलून घेतले. वानगाव संघान बघूया 97 धावा पाठलाग करत असताना 2 बॅटर मैदानात आत बघूया एक आक्रमक खेळी करायला लागेल, कारण की पहिल्याच दिवशी पहिल्याच सामन्यात 97 रन धावा बनवले. तर मुरबा संघात काय जबरदस्त खेळी आपल्याला बघायला भेटली या मुरबा गावातली पोराखांच्या. बघूया आता परत एकदा हलकंसं पुश केलं, एक सोयटी धाव घेतली, परत धाव झाली तर 2 धावा. भावेश बघूया एक छोटा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिखायला लागला मुरबा संघाखांच्या. पहिली ओव्हर घेऊन आल्या, 3रा बॉल टाकीलं, फुलटं चेंडू तेवढं चांगलं बॉलाला
चांगलं खेळून घेतलं आणि परत या आपल्याला गुल्लीगत झापूक झुपूक चौकर पाहायला भेटत दिसते. खेळाडूंना कंपल्सरी आहे, प्रत्येक खेळाडूला कंपल्सरी म्हणजे मोठ्या फटक्यानं वानगाव संघाला जाम गरज आहे, कारण की 97-10 पाठलाग करायला लागलेत आणि या मात्र चांगले बॉल सरळ आणि यष्टीपेक्षा खूपच बाहेर एक खराब चेंडू वाईटच्या रूपात एक अतिरिक्त धाव मिळतात. धावसंख्या बरं धावसंख्या झाली ती 8 धावा. अजूनही 2 चेंडूंना बाकी. बघूया 2 चेंडूत मात्र पैसे पाठवून दिले. कवडरन बनितीन वानगाव संघावर मात्र भार आहे थोडा, कारण की 2 बॅटर आहेत आपल्याकडे विकी आणि झेतू. बघूया त्याची फलंदाजी करायला लागेल नाही मात्र या बॉल चेंडूला गती होती, फलंदाजाला काही समजलं नाही आणि परत एकदा सोटी धाव घेतल्या. 2200 रुपयात एक धाव पूर्ण केलं. एका धावसंख्येतले 9 धावा. शेवटचा चेंडू चांगली ओव्हर आपल्याला बघायला भेटली. मुरबा संघाचे भावेश मिस्टर विकी ऑन स्ट्राइक. फुलटच चेंडू, परंतु अर्को जजमेंट घेता आले नाही आणि अल्कस पुश केलं आणि दिल्ली षटक आपल्याला बघायला भेटलं. एक धाव पूर्ण केली. धावसंख्येत बरं धावसंख्येत 10. पहिलं षटक मात्र खपले आणि चांगलं स्कोअर आपल्याला बघायला भेटलं, कारण की आता 97-10 पाठलाग करत असताना जर तुम्ही मोठा फटका खेळला नाही तर तुम्हाला थोडंसं महागात पडेल. बघूया पॉवर प्ले षटक चालू आहे. पॉवर प्ले षटकामध्ये तुम्हाला फक्त दिशा द्यावे चेंडूला आणि जितू आणि लिखी तोच प्रयत्न मात्र करायला लागले, पण बॉलर मात्र थजिकला चेंडू टाकीत नाही. एक चांगलं बॉल टाकायला लागलं, त्यांना काही समजून देणं आणि पहिलं षटक मार्गस्थ झाले. धावसंख्या झाली फक्त 10 बिनगडी बाद. मॅप कसला मॅप? ग्राउंडचा मॅप असतो ना. हां, म्हणजे तुला माहीत नाही पडत कसं कुठे बोल. नाही ना, तिकडे भेटणार ना तुला. म्हणजे दुसरं षटक घेऊन आलं मिस्टर जितेश जितेन मुरबा संघाच्या ऑन स्ट्राइक विकी. हे मात्र यस मोठं फटकं मारलं. चेंडू जातं मिड विकेटच्या दिशेने, परंतु तेव्हा मात्र फिल्टर कुठली चुकी करू नये आणि एक चांगलं झेल आपल्याला बघायला भेटलं. पहिलं गडी बात वानगाव संघ जितू रूपात वाजव डीजे. चांगलं झेल आपल्याला बघायला भेटलं. मिस्टर भावेश कोणती चुकी केली नाही, एक चांगलं जजमेंट घेतलं आणि एक चांगलं कॅच टिपलं. बघूया आता मात्र नवीन बॅटर मैदानच्या आत मिस्टर पंकज स्वतः करण्यात आला वानगाव संघ. बघूया या मात्र काय चांगलं बॉल हलटा केले आणि यार परत एकदा विकेट भेटले. काय बॉलिंग करायला लागले मुरबा संघामध्ये. मिस्टर जितेन स्वतः वानगाव कर्णधाराला आउट करून तंबूत परत पाठवले डीजे.
सातपेटी दोन्ही संघांना विनंती असेल तुमचे 11 खेळाडूंची नावं इथपर्यंत पोहोचवायचे आहेत समालोचन कक्षाकडे प्लीज. चिंचणी ब आणि सातपेटी अ तुमच्या 11 खेळाडूंची नावे आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. तर आता नवीन बॅट्समॅन मैदाना आत मिस्टर सिद्धू पुन्हा बॉलर सेट करायला गेला मिस्टर जितेन. आता मात्र हॅट्रिकच्या जोरावर आहे बघूया. हॅट्रिक घेऊन घेणार पहिली हॅट्रिकेशन जर घेतली तर बघूया परत एकदा जितेन. हे मात्र यश मोठं फटकं एक धाव पूर्ण केले. धावसंख्या झाली ती 11. या मात्र प्रयत्न करेल तो रनआउट घ्या परंतु यश काय भेटलं ना. बॉल बचवलं आणि एक चांगली रणनीती आपल्याला बघायला भेटली. एक धाव पूर्ण केले. धावसंख्या झाली ती 12. तोपर्यंत 2 गडी बाद केलेत. मुरबाड संघ मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला भेटलं मिस्टर जितेन. परत एकदा सिद्धू ऑन स्ट्राईक. तर मात्र याचा मोठा फटका येतात जाण का आणि परत एकदा चांगलं झेल भेटेल का यश काय प्रयत्न केला. मला वाटलं की 6 जाण परंतु तेव्हा मात्र मिस्टर भावेश एक चांगलं जजमेंट केलं बॉलला आणि एक चांगलं कॅच टिपिताना दिखलं उल्हास डीजे. आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्याबरोबर सुरुवात झालेली आहे. मुरबाड संघाकडून 96 धावांची भलीमोठी केली आणि त्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं नाहीये. तिकडे फक्त मान्यवरांना ज्यांना आमंत्रित केलं जातं त्यांनाच फक्त ते मुख्य व्यासपीठ आहे. तर याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. दरम्यान खेळला जातो आहे चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये एकेरी धाव मात्र टिपली जाते आहे. हळूहळू पद्धतीने धावसंख्या मात्र निराशाजनक आहे. 14 आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण गोलंदाजीचा सुरेख मारा मुरबाड संघाकडून पाहायला मिळतो. एक मोठं नाव आहे पंकज मुरबाड संघाचं. त्या पद्धतीने जर वानगावचा विचार केला तर तुल्यबळ तो खूपच मजबूत संघ आहे मुरबाड संघ. तर नक्कीच एक चांगली कामगिरी ही मुरबाड संघाकडून पाहायला मिळते आहे आणि यावेळेला गोलंदाजीचा मारा जतीन करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्याने कमालीची कामगिरी या षटकामधून आपल्याला साकारली आपल्याला पाहायला मिळते आहे. कोणाला बॉलर ओव्हर झाली ना. गोलंदाज भावेश यावेळेला येतो आहे. 04 नंबरची जर्सी घेऊन भावेश. जर जतीनच्या गोलंदाजीचा जर विचार केला पहिल्या चेंडूला विकेट, दुसऱ्याला विकेट, तिसऱ्याला 1, चौथ्याला 1, 5व्याला विकेट, त्यानंतर 2 धाबा अशी कमालीची गोलंदाजीचा मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या 4 धावा इकडे दिल्या गेलेल्याच आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेटचं पतन जतीनने मुरबाड संघासाठी योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नक्कीच यावेळेला मात्र नक्कीच भावेश बघूया काय करता भावेश. कारण मागेली आवाज युट्यूबवर पण पोहोचला पाहिजे हे आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. तर आम्ही पण प्रयत्न करू. भले आम्ही मराठीत बोलतो हिंदीत बोलतो तर मागेली आता थोडंसं आम्हाला सराव करायला लागेल. तर बघूया काय काय होता आणि काय न होऊन काय घडेल मैदानामध्ये. जर आपण विचार केला की गावदेवी जे मैदान आहे क्रीडांगण आहे त्याला काय चांगली सजावट केली गेलेली आहे आणि बघितलं ना आपण की चिंचणी गावदेवी
सेवा समिती यांनी मैदान जे सुरेख पद्धतीने सजवले, पाणी मारून व्यवस्थित हिरवगार मैदान आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे हिरवळ जी आली ना त्यात आनंददायी वातावरण एक तयार होता आणि खेळाडूंना देखील एक चांगला वातावरण आपल्याला पाहायला मिळतात. तर नक्कीच गावदेवी सेवा समिती जेवढी प्रशंसा करीन या मैदानासाठी जे घेतलेले कष्ट आहेत, परिश्रम घेतलेले आहेत ते खूपच अलौकिक आहेत. आणि यावेळेला खेळ दिला जातो आहे लॉंग लेगला, मस्त फटको घेतलो आणि आपण बघतायत कॅच विकेट ना, कॅच टिपलं जातं आणि विकेट आउट होता. कमॉन डीजे. दादू आता यावेळेला काय बक्षीस लावता, त्यांना विकेटची बक्षीस लावता. चला बा तो गेले आता सध्या यावेळेला पण बघ बघ आयला एंट्री खतरनाक आणताना पण काय घेतलो कॅच. वाजव गाणं तू वाजव. जाम मोठी पल्ले गाठवी आहे. नंतर आपण मावरादरा जाताना कवड्या खोलमीने जाताना 18वा 21वा काय 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 तर आता काय आता चालतात काय काय माहिती काय होईल ते. वानगाव टीमला तर जामच मुश्किलीत आणून ठेवले. मुरगावाला काय बॉलिंग करतात आणि काही जण ज्या पद्धतीनं पंकज हांगते आहेत काय मावरा धरताना काय उडी मारताना दोन मावऱ्या गती तर ते बघायला भेटतं. आता सुपर बॉलिंग चालले, मस्त बॉलिंग चालतं करताना आपल्याला बघायला भेटतात. मुरगा बॉलर्स खतरनाक बॉलिंग आणि फिल्डिंग काय करतात हे धरताना मावरा उडता मावरा करताना तिथं उडता बोल आतिथ काही कॅच घेताना पप्पू ते पण बघायला भेटता. हे आहे खासियत याला अंतर मागेला समाज. आणि यावेळेला खेळलं गेलं कव्हरला डीप मंचन एक चांगलं फटको दिले परंतु 21 रन भेटे नटा. नक्कीच आता आमचे पप्पू सांगता वानगावकरांना वाघरा झाडाला लागतील कारण मोठं मोठं दर्शन दिसत त्यांना गोरिया जे आहे दाडो दर्शन भेटता तर वाघरा खाण्यात नक्कीच झाडाला मांडायला लागतील तेव्हाच काहीतरी जे टार्गेट दिले ते अचिव्हमेंट करता येईल. नक्कीच तर यावेळेला बघूया ओव्हर तर झाले आणि रन झाले ते म्हणजे 16. तर नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16वर स्थिरावलेली आहे. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे वानगाव संघाचे तर मोठ्या आघाडीवर आहे. पुन्हा एकदा आपण पंकजकडे वळूया, आनंद घेऊया पंकजचा समालोचनाचा. थँक्यू. तर आता मात्र 4 षटक टाकून झालं आणि धाव फक्त झाले ते फक्त 16 धावा. आता मात्र वानगाव संघ काहीतरी कमी दिसायला लागले कारण की ज्या पद्धतीचं बॅटिंग आहे पर्टिक्युलर बॅटिंग आपल्याला काय बघायला भेटत नाही. आणि आता मात्र 4थं षटक परत एकदा मिस्टर झोपून घेऊन आले वेगळ्या सामना करायला लागले. तर या मात्र मारा प्रयत्न उसळी पद्धत चेंडू टाकेल परंतु फलंदाजाला काय आंदोलन आणि परत एकदा डॉट चेंडू जबरदस्त बॉलिंग मात्र आपल्याला मुरगा गावांच्या बघायला भेटलं जबरदस्त. मला वाटतं पहिला सामना झाला आणि पहिल्या सामन्यात 97 बनविल्यात या मुरगा गावान काय खेळी खेळला सबन फलंदाज येऊन चौकार षटकार मारला गेला आणि 97 धावा मिळून ठेवले. परत एकदा मारा प्रयत्न परत एकदा बोलायला गती होती फलंदाजाला काय हंजलला परत एकदा डॉट चेंडू जबरदस्त बॉलिंग मिस्टर जितेन धावसंख्या अजूनपर्यंत रोखलेले 16 धावा. परत एकदा तिसरा चेंडू परत एकदा मारा प्रयत्न परत उसळी पद्धतीत चेंडू फलंदाजाला काही समजे नाही आणि परत एकदा डॉट चेंडू होता
मात्र फलंदाज गारफून गेले. या बॉलरला मार्या काय, कारण की बॉलला जी गती आहे फलंदाजाला काय समजे नाही आणि परत एकदा 3 लगातार डॉट चेंडू टाकून दिले. जबरदस्त बॉलिंग. परत एकदा सेम बॉल लगातार 4 डॉट चेंडू टाकून झालेत. खतरनाक बॉलिंग. वाटतं मॅडम ओव्हर टाकिंग आहे काही प्लेअर. जबरदस्त. पंकज दाडो खेळ पळता जार मांडले होते तर ते बॅटचा बघितला आणि बॉल आहे ना तो उचलून मारून पडून जाता. काय खेळतेच नाहीत ना, चान्सेस मध्ये बॉलर. बरोबर, कारण की काही चतुर मावरं असतात. मावरं कवच जारामुळे आपडे नाही आणि थजिकलीस. आता गती मात्र आपल्याला बघायला भेटायला लागली. आता मात्र हलकंसं पुश केलं पॉईंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केले. जसं दुसरी धावाला सुद्धा मांग होते आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केले. 2 धावा व नंतर धावसंख्या दाखल करायला लागली ती फक्त 18 धावा. शेवटचं बॉल हे परत एकदा मारले. बघूया बिडोनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केलं. धावसंख्या धावसंख्या झाली ती 19. हे मात्र षटक खपले. आता मात्र लास्ट ओव्हर मात्र 5वं षटक बाकी आणि 2 षटकाचा म्हणजे जाम रन पाहिजेत, कारण की आता अशक्य न झालं. मुरबाद संघाखाने अख्खं सामना झुकायला गेले. तर मी आता पुढील आमंत्रण करतो आमचे पप्पू. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा आमच्यासोबत कॉमेंट करायचं. नक्कीच पप्पूंजींचा आवाज आपण पुढे ऐकणार आहे. त्या दोन्ही संघ पुढचे सामना जो आहे चिंचणी ब आणि सातपाटी अ यांना विनंती आहे प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे आणून द्यायची आहे. 11 प्लेयरची नावं आमच्याकडे आणून द्या आणि 12वा प्लेयर पण आमच्याकडे जे आहे मॅच चालू जेव्हा अगोदर पटापट, कारण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ज्या पद्धतीने 6 ओव्हरची मॅच ठेवलेत तर त्या पद्धतीने आपल्याला चांगला आनंद घेता येईल. हे एक थोडीशी दक्षता घेतली आहे. तर पुढचा आवाज आपण ऐकूया ना पप्पू सांबरे. धन्यवाद ब्रेश्वरजी. त्याप्रमाणे पंकज यांचं सुद्धा ज्याप्रमाणे आपण मागेल्या भाषेमध्ये जे समर्थन करतात, खरोखर अभिमानाची गोष्ट. आम्हाला थोडी वेळ मागेली या ठिकाणी जमते नाही जमते असं म्हणून आम्ही त्याकरता आम्ही मागेल्या गोष्टीसाठी जास्त जोर लावत नाही. समाजाच्या पक्षामध्ये शब्द लगेच मिळणार नाही, त्याकरता क्षमा असावी. दरम्यान पुन्हा क्रिकेटकडे वळूया. केवळजी सांबरे सुद्धा आमच्या या ठिकाणी कॉमेंटेटर आहेत. आणलेत राईट आर्म ऑर विकेट. पुन्हा षटकातील पहिली चेंडू चांगला खेळतो. पंच केला पंच क्षेत्रामध्ये हलकी हाताने 1 धाव चोरलेले. 1 धावांनी धावसंख्या धावून पोहोचते. आता मात्र 20 धावा 97 धावांचा भला मोठा पाठला करत. मांगेली भाषेत म्हटलं ना या ठिकाणी वाघराचा जारा मारला तील घोर धाड या ठिकाणी पडलं. मात्र या ठिकाणी फक्त बोंबील सुकट आणि कोलबी ती छोटी कोलबी ती जमा करतायत ती वनगाव संघ. मोठा चढ आखण्याचा प्रयत्न करायला हवा. करोडाचा माल आपल्या घरात असायला हवा असा 97 जणांचा पाठला करायला. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा झाड हिंडलेला आहे आणि झाडावर मासा पकडला गेलाय. वाजवडीचे जेवढं कौतुक करत तेवढं कमीच. झिंचणीचं मैदानाचं बोलवी तेव्हा असं मैदान सुशोभीकरण मात्र या ठिकाणी बघू शकाल. पूर्ण हिरवड ग्रीनलेस असं हे मैदान खूप क्वचित पाहायला मिळते. समुद्र किंवा हवेशीर वातावरणात असे मैदान. चांगला फटका या ठिकाणी सजवण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव मात्र रोखू शकणार नाही. मुरबाड संघ 1 धावांनी धावसंख्या 21 धावांवर पोहोचतोय. षटक क्रमांक 5 हे आपण प्रगती पटलावर पाहू शकाल. ते मात्र मुरबाड संघाकडनं अचूक अशी कामगिरी मुरबाड संघ निभावताना एका भरलेला जखलेला संघ मुरबाडच्या बाजूने हलगट पंच केलं. त्या चेंडूला थोडी दिशा दिला. बॅकफूट पंच 1 धाव घेतलं चोरून. दुसऱ्या धावाचा हा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या या ठिकाणी मिळते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं. त्यापुढे आम्ही धावसंख्या जाऊन मिळते. धावफलकावर धावसंख्या जाऊन 23 धावा. हळूहळू संत गतीने चालला सामना हा वानगावच्या बाजूने. एकतर्फी जवळपास आपल्या खिशात टाकलेला सामना हा मुरबाड संघाने दिसतोय. पुन्हा चांगला प्रयत्न. ब्लॉकेज चेंडू खूपच आक्रमक मारा दिसतोय. त्या हा गोलंदाजा युग अष्टपैलू असा हा गोलंदाज त्या संघातील मुरबाड संघाकडनं
आता मात्र पुढील सामना जो असेल तो दोन्ही पद्धतीचे संघ आहेत, दोन्ही बलाढ्य संघ चिंचणी ब विरुद्ध सातपडी जबरदस्त दोन्ही संघाचा सामना पाहायला मिळेल. प्रेक्षक वर्ग कुठे जाऊ नये, स्लोवर मारा चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न करू क्षेत्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी फलंदाज बाद वाजव डीजे. भली मोठी धावसंख्याची हवी आहे ते मात्र वाणगाव संघाला अभ्यास कमी दिसतो. वाणगाव संघाचा खूप कमी या ठिकाणी खेळतो. मुनेश्वर म्हटलं होतं वाणगाव संघ फक्त एन्जॉयसाठी आहे, कुठेतरी पार्टिसिपेट व्हायचं आपल्या समाजाकरता, कुठेतरी सहभाग घ्यायचा या उद्देशाने वाणगाव संघाने भाग घेतला होता. त्याचं खास करून मी कौतुक करेल. दरम्यान एका षटकात 74 धावांचं आव्हान अशक्य असं आव्हान आहे. दरम्यान गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल हितेश. दरम्यान षटकांच्या चांगला फटका उशिरा या गरमीच्या वातावरणात ती मात्र हवा पश्चिमेकडून पूर्वेला जाताना दिसत. आपण कोणी भाषेत म्हणतो जेव्हा जेव्हा समुद्राला भरती येते ना तेव्हा वाऱ्याचा वेग वाढतोय. हा अभ्यास मात्र आमच्या पूर्वजांनी शिकवलेला आहे आणि त्याचा अभ्यास आम्ही करतोय. परंतु नाशिककातील पिढी चेंडू पुन्हा राईट आमावर विकेट. पूर्व संघाने षटकांचा चेंडू पुन्हा तोच प्रयत्न दिसतोय. फलंदाज मात्र आता हा चेंडू सुट्टे निर्धाव. धावसंख्या धावफलकावर 27, षटक क्रमांक 5.2 चेंडूचा खेळ झालेला दिसतोय. अजून फक्त शेवटचे 4 खेळतोय तो मात्र वाणगाव संघ एका बाजूने मुरबा संघ एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसतोय. ह्यानंतर जो सामना आहे तो थोडासा बलाढ्य संघामध्ये एका बाजूने सातपाडीला पाहायला जातो एक आक्रमक संघ म्हणून. त्याप्रमाणे यजमान संघ म्हटलं तर सातपाडी चिंचणी बस संघ सुद्धा एक रोजच्या या ठिकाणी प्रॅक्टिस करत असतो. ते घरचं मैदान आहे आणि ह्यांच्यात थोडी चुरस पाहायला मिळेल. चिरागांना माहिती आहे सातपाडी संघ आक्रमक संघ आहे, त्याप्रमाणे चिंचणी संघ थोडे कमी नाही. दरम्यान षटकातील पिवळी चेंडू, मागचा चेंडू वाईट, षटकातील हा पुन्हा चांगला चेंडू हाताळला गेलाय. थोडासा वरपी चेंडू घेऊन खेचण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रात डोक्यावर, मात्र या ठिकाणी कोणताही प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. वाणगाव संघाकडनं जवळपास शेवटचे 2 चेंडू शेष आहेत वाणगाव संघाकरता. दरम्यान षटकातील 5वा चेंडू पंचांना पार करतोय. पुन्हा चांगला पुढे ससवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर क्षेत्रात चेंडू जाईल. 1 धाव मात्र निश्चित आहे. 29 धावा धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू यानंतर मला वाटते चिंचणी आणि सातपाडी त्यांच्यात नाणेफेकीचा कॉल झाला. त्यानंतर चिंचणी संघाने कॉल या ठिकाणी जिंकला होता आणि चिंचणी संघाने थेट क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे ते मात्र मुरबे संघाला. दरम्यान मुरबे संघाने हा सामना जिंकलेला दिसतोय. तर यांचं हार्दिक या ठिकाणी अभिनंदन.